सकाळी सकाळी श्रींच्या मंदिरात गेलो आणि माझी भेट झाली रॉयल शेतकरी प्रशांत भाऊ बावस्कर यांच्यासोबत. आज गुरुवार होता म्हणून महाराजांच्या मंदिरात अफाट गर्दी होती. सहसा जास्त गर्दी असली की मी वरून लाईन लावून दर्शन घेत नाही, कारण की आपण गावातले आहोत. आपण बाहेरगावून येणाऱ्या भक्तांना दर्शनाची संधी देऊन सहकार्य केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू, स्वर्ग तर आपण कधी पाहिलं नाही, पण महाराजांचं हे मंदिर स्वर्गापेक्षा सुंदर असेल हे नक्कीच. वरून मला महाराजांच्या मंदिर परिसरात फोटो काढणारे हे भक्त दिसले. मी तर यांना ओळखत नाही, पण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे एवढा शेअर करा. आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी गेलो आणि दर्शनाला लाईन नाही, त्याच्यापेक्षा जास्त तर महाप्रसादाला लाईन होती. तेही खरं आहे म्हणा की महाराजांचा महाप्रसाद प्रत्येकाच्या नशिबात नाही, ते मिळण्याकरिताही माणूस भाग्यवानच लागते. महाप्रसाद घेऊन बाहेर आलो तर परंपरेप्रमाणे आपल्या भाऊचे फॅन भेटायला सुरुवात झाली. त्यानंतर महाराजांची 11 वाजेची आरती केली आणि आम्ही निघालो श्री कृष्णजींच्या मळ्यात जाण्याकरिता. आजपर्यंत असे रील स्टार तर खूप पाहिले की जे लोकांसाठी फक्त एंटरटेनमेंटचं साधन आहे, पण प्रशांत भाऊ जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याचं जीवन आपल्याला दाखवतात, त्याच्यातून आपल्याला समजते की शेतकऱ्याचं खरं जीवन किती कठीण आहे. श्री कृष्णजींच्या मळ्यात आलो, महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं, भगवान महादेवाचं दर्शन घेतलं आणि प्रशांत भाऊला निरोप दिला. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मी परत श्रींच्या मंदिरात आलो, कारण की एक वेळा जेवण राहिलं तर चालेल, पण गुरुवारची पालखी नाही राहिली पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो की मी फक्त व्हिडिओ काढायसाठी मंदिरात येत नाही बरं. जेव्हा मी 5वीत होतो, मला मोबाईल बी समजत नव्हतो, तेव्हापासून मी मंदिरात येत असतो. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हरिकीर्तनाचं श्रवण केलं. त्यानंतर घरी जाण्याकरिता निघालो आणि महाराजांना विनंती केली की जीवनात तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल, पण तुमची चरण सेवा कधी कमी होऊ देऊ नका आणि गुरुवारची वारी कधी चुकू देऊ नका. कारण की कोणाला पैशाचा अभिमान आहे तर कोणाला रूपाचा अभिमान आहे, पण मी तुमच्या मंदिरात रोज येतो, मला याचाच खूप जास्त अभिमान. शेवटी इतकंच की काही नाही माझे मागणे तुझला, ठेवीशी चरणाला जन्मोजन्मी, नमो गजानना. जाता जाता तुमचे कान तृप्त करणारा हा गजर नक्की ऐकून जा.